साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवान परशुरामाला पहिल्यांदी वंदन करतो, आपल्या सगळ्या ज्येष्ठांना सुद्धा वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्याख्यानाकरता मी आरंभ करतो। आपला प्रतिवार्षिक परशुरामाचा उत्सव सुरू आहे। या उत्सवाच्या अंगभूत आजचं आपलं व्याख्यान, या व्याख्यानाचा विषय त्रिविध ताप। या त्रिविध तापांबद्दल आज या ठिकाणी आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे। त्रिविध ताप हा शब्द आपण ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर ताप, आपण जो आपल्या डोळ्यासमोर ताप हा शब्द जो येतो, हा म्हणजे साधारणपणे सर्दी ताप वगैरे अशा पद्धतीचा ताप आपल्या डोळ्यासमोर येतो। पण ताप या शब्दाचा अर्थ दुःख अशा अर्थी हा शब्द वापरलेला आहे। जे जे या जगतामध्ये असणारं दुःख आहे, तर या सगळ्या दुःखाला ताप अशा शब्दामध्ये गणलं गेलेलं आहे। तर या त्रिविध तापांमध्ये 3 विभाग केलेले आहेत। तापांचे 3 विभाग केलेले आहेत। या जगतामध्ये जे जे काही दुःख आपल्याला अनुभवायला मिळतं, तर या सगळ्या दुःखांचं 3 विभागामध्ये वर्गीकरण शास्त्राने केलेलं आहे। 3 विभाग हे कुठले कुठले आहेत? तर आध्यात्मिक ताप आहे, आधिभौतिक ताप आहे आणि आधिदैविक ताप आहे। अशा 3 विभागांमध्ये या त्रिविध तापांचं वर्गीकरण शास्त्राने केलेलं आहे। याच्यामध्येच जगतामध्ये असणाऱ्या सगळ्या दुःखांचा समावेश या 3 तापांमध्ये बघायला मिळतो। आध्यात्मिक ताप हा जो पहिला प्रकार शास्त्राने सांगितलेला आहे, तर आध्यात्मिक ताप म्हणजे, अध्यात्म याचा अर्थ पहिल्यांदा काय, तर अध्यात्म म्हणजे शरीर। अध्यात्म हा शब्द शरीराकरता आहे, जीवाकरता आहे किंवा मनाकरता सुद्धा अध्यात्म हा शब्द आलेला आहे। वास्तविक अध्यात्म म्हटलं की आपल्याला ध्यानधारणा, उपासना या पद्धतीचं चित्र डोळ्यासमोर येतं। पण तसा अभिप्रेत नसून अध्यात्म हा शब्द प्रयोग आपल्या जीवाकरता, शरीराकरता, मनाकरता म्हणून हा अध्यात्म हा शब्द प्रयोग वापरला जातो। मग आता आपल्या जीवाला किंवा मनाला झालेला जो काही त्रास असतो, मग वेगवेगळ्या व्याधींमुळे होणारा त्रास असेल, शारीरिक पीडेमुळे होणारा त्रास असेल किंवा मानसिक होणारा जो काही त्रास असेल, तर या सगळ्याला आध्यात्मिक ताप या कक्षेमध्ये गणलं जातं। मग आता या आध्यात्मिक तापाबद्दल संत निळोबा रायांनी एक वर्णन केलेलं आहे। संत वाङ्मयामध्ये हे निळोबा रायांचं वर्णन बघायला मिळतं। देही प्रगटे रोग व्याधी, तेणे आहाळली तापे बुद्धी, लोळे न पुरे दुःखावधी, आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप। म्हणजेच निळोबा रायांनी या आध्यात्मिक तापाचं वर्णन करत असताना या पंक्तीमध्ये असा उल्लेख केलेला आहे की आपलं शरीर हे दुःखाचं भांडार आहे। वेगवेगळ्या व्याधींचं, नाना प्रकारच्या व्याधींचं भांडार म्हणजे आपलं शरीर आहे। अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारच्या व्याधी या आपल्या शरीरामध्ये असतात। परवाच आयुर्वेदाबद्दलचं व्याख्यान आपलं इथे मंदिरामध्ये झालं, तर या आयुर्वेदामध्येच व्याधींबद्दलची माहिती बघायला मिळते। आयुर्वेदात असं दिलेलं आहे की साधारणपणे 72,000 प्रकारच्या व्याधी आपल्या शरीरामध्ये राहू शकतात। 72,000 प्रकारचे वेगवेगळे रोग हे आपल्या शरीरामध्ये असतात। मग आता ते अनुभवायला कसे येतात, तर आपलं जे काही प्रारब्ध असतं, त्या प्रारब्धानुसार या वेगवेगळ्या व्याधींचा अनुभव आपल्याला नित्य आयुष्यामध्ये हा येत असतो। मग आता या व्याधींना, आपल्या शरीरामध्ये असलेल्या या व्याधींना दुःखाचं भांडार असं म्हटलेलं आहे। खऱ्या अर्थी ते भांडार आहे। जसं वस्त्र भांडार असतं,
आपण एखाद्या वस्त्राच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्या आर्थिक कुवतीनुसार आपण जो काही कपडा मागतो, ज्या कपड्याची मागणी करतो, तर त्या आपल्या बजेटनुसार, आर्थिक कुवतीनुसार आपल्याला ते कपडे दाखवले जातात। अगदी त्याचप्रमाणे आपलं जे काही प्रारब्ध असतं, तर त्या प्रारब्धाप्रमाणे त्या त्या प्रकारचं दुःख हे आपल्या वाट्याला येत असतं। आणि त्याचप्रमाणे मनाला सुद्धा अध्यात्म असं म्हटलेलं आहे। मग आता मनाला जर कुठली पीडा झाली, मनाला जर कुठला त्रास वाटला, मानसिक त्रास आपल्याला कधी वाटला, तर तोही आध्यात्मिक तापामध्ये गणला जातो। कारण आपल्या मनाचा आणि देहाचा म्हणजे शरीराचा हा कुठे ना कुठेतरी संबंध आलेला असतो। साहजिकच आपली तब्येत कधी बिघडली, आपण डॉक्टरांकडे गेलो, कधी काही आपलं बीपी कमी जास्त झालं, तर डॉक्टर पहिले प्रश्न आपल्याला करतात, काही विचार मनामध्ये आहे का, काही कुठल्या विषयाचं टेन्शन वगैरे तुम्ही घेतलेलं आहे का, काही गंभीर विचार तुम्ही करता आहात का। म्हणजे आपण जर एखादा खऱ्या अर्थी काही विचार मनामध्ये ठेवून वागत असलो, काही कुठल्या विषयाचं प्रेशर टेन्शन आपल्या मनामध्ये जर का असलं, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती झालेला सुद्धा आपल्याला जाणवतो, बघायला मिळतो। मग त्याच्यामुळे कधी कधी बीपी कमी जास्त होतं, त्याचप्रमाणे कधी कधी जीव घाबरल्यासारखं होतं। अशा पद्धतीने मनाचा आणि आपल्या शरीराचा कुठे ना कुठेतरी संघर्ष झाल्यामुळे आपल्या मनाच्या मनाला झालेल्या त्रासामुळे आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचे परिणाम हे बघायला मिळतात। या संबंधामध्ये विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नामक एका ग्रंथामध्ये तृप्तिदीप नावाचं जे प्रकरण आहे, तर या तृप्तिदीपाच्या प्रकरणामध्ये त्यांनी आणखीन सूक्ष्म विचार या आध्यात्मिक तापाबद्दल केलेला बघायला मिळतो। आपलं जे शरीर आपल्याला जे डोळ्यांना दिसतं, जाणवतं, ज्या शरीरामुळे आपण आपली रोजची दिनचर्या करू शकतो, तर हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, हा स्थूल देह आहे। पण वास्तविक आपली जी रचना आहे, ही शास्त्राने सांगितल्यानुसार फक्त हे एकच शरीर आपल्याला मिळालेलं नाही। आपल्या जन्मापासून आपल्याला तीन शरीरं आपल्याला प्राप्त झालेली असतात। 3 शरीरांचा विचार या विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथामध्ये करून ठेवलेला आहे। जे आपल्याला शरीर चालायला, बोलायला, कुठल्याही कामाच्या कृती करता म्हणून आपल्याला या शरीराचा उपयोग होतो, याला स्थूल शरीर असं म्हटलं जातं। या स्थूल शरीराच्याही आतमध्ये एक आणखीन बारीक शरीर, एक जीव आपल्या शरीरामध्ये असतो, त्याला सूक्ष्म शरीर असं म्हटलेलं आहे। आणि या सूक्ष्म शरीराच्याही आतमध्ये आणखीनही एक देह, आणखीनही एक जीव आपल्या शरीरामध्ये असतो, त्याला कारण शरीर, कारण देह असं म्हटलेलं आहे। मग त्या विद्यारण्यांनी पंचदशीमध्ये तृप्तिदीप प्रकरणामध्ये याचं वर्णन करताना असं सांगितलेलं आहे की हे जे ताप आहेत, या तापांचा अनुभव जसा स्थूल शरीराला येतो, तर तसाच तो सूक्ष्म शरीरालाही येतो आणि कारण शरीरालाही येतो, असा विचार या पंचदशीमध्ये बघायला मिळतो। मग त्याचे प्रकार त्यांनी दिलेले। आपल्याला जे स्थूल शरीराला आध्यात्मिक तापामुळे होणारे जे काही प्रादुर्भाव असतात, ते शारीरिक व्याधींपासून उत्पन्न होतात। शारीरिक त्रास, कुठल्याही प्रकारचा आजार आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झाल्यानंतर, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 72,000 प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये राहतात। तर यापैकी कुठलाही त्रास आपल्या शरीरामध्ये जर का उत्पन्न झाला, तर मग त्या व्याधीपासून होणारा जो त्रास असतो, तो म्हणजे आपण अनुभव घेत असणारा आध्यात्मिक त्रास। पण या व्यतिरिक्त कारण शरीरामध्ये किंवा सूक्ष्म शरीरामध्ये असणारा जो काही ज्वर आहे, जो काही ताप आहे, तर त्याचंही वर्गीकरण हे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर असे वेगवेगळे प्रकार हे केलेले आहेत। म्हणजे तापाच्याच पुढे जर एक सचा
एक सचा एक शब्दप्रयोग आपण जोडला तर त्या सचा आणि तापाचा सन्निकर्ष झाला, ते दोन शब्द जोडले तर मग संताप असा शब्दप्रयोग होतो. मग हा संताप म्हणजे काय आहे, तर संताप म्हणजेच क्रोध आहे. मग हा क्रोध कुठे राहतो, तर हा आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये राहतो. आपल्याला त्याचा अनुभव मानसिक दृष्टीने फक्त अनुभवायला मिळतो. आपल्याकडून मानसिक दृष्टीने क्रोध व्यक्त झाला की मग आपली कृती स्थूल शरीरामध्ये त्याची त्या पद्धतीची होत जाते. पण यामधून लक्षात घेण्यासारखं म्हणजे असं आहे की या आध्यात्मिक तापामध्ये फक्त स्थूल शरीराचा विचार नसून कारण शरीर आणि सूक्ष्म शरीराचाही विचार आपल्या शास्त्रामध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो तापाचा प्रकार सांगितलेला आहे तो आधी भौतिक ताप. आधी भौतिक ताप म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आपल्याशिवाय इतर भूतांपासून झालेला ताप. आता भूत हा शब्द प्रयोग म्हणजे काही भूत प्रेत वगैरे अशा अर्थी नसून भूत याचा अर्थ एकंदरीत 84 लाख योनी सांगितलेल्या आहेत. तर आपल्या व्यतिरिक्त या 84 लाख योनींपैकी कुठल्याही जीवापासून आपल्याला जर काही त्रास झाला, एखादा विंचू चावला, एखादा कुत्र चावलं, अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा त्रास इतर भूतांपासून म्हणजे इतर जीवांपासून जर आपल्याला असा काही त्रास झाला तर त्याला आधी भौतिक ताप असं म्हटलेलं आहे. समजा गाडी चालवताना काही कारण नसताना विनाकारण एखादा गाडीवाला आपल्या अंगावर आला, आपल्याला इजा झाली, आपल्याला लागलं, अशा पद्धतीने किंवा आपण चार चौघांमध्ये बसलेलो असताना एखाद्या व्यक्तीने आपला त्या चार चौघांमध्ये येऊन काही अपमान वगैरे केला तर हा जो काही त्रास, हे जे काही दुःख आपल्या वाट्याला येतं त्याला आधी भौतिक तापामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे या आधी भौतिक तापापासून आपल्याला इतर भूतांपासून झालेला जो काही त्रास असतो, इतर जीवांपासून झालेला जो काही त्रास असतो हा अनुभवायला मिळतो. आध्यात्मिक तापामध्ये मात्र तसं नाहीये. आध्यात्मिक ताप जो आहे हा आपल्या स्वतःमुळे, आपल्या कर्म प्रारब्धामुळे आपल्याला भोगावा लागतो. आणि आधी भौतिक ताप जो आहे हा आपल्या प्रारब्धामुळेच पण इतर जीवांपासून झालेला त्रास असतो, त्याला आधी भौतिक ताप असं म्हटलेलं आहे. तिसरा जो प्रकार या संबंधामध्ये आहे त्याला आधी दैविक ताप असं म्हटलेलं आहे. दैव म्हणजे देव, दैव म्हणजे आपलं प्रारब्ध नसून दैव म्हणजे देव, अशा ताप असं म्हटलेलं आहे. दिव्यते स्वप्रकाशत्वेन द्योतते इति देवः. देव या शब्दाची व्याख्या करत असताना दिव्यते स्वप्रकाशत्वेन द्योतते इति देवः अशी व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. म्हणजे देव म्हटलं किंवा ब्रह्मा विष्णू, दैव या शब्दामध्ये मात्र इतरही विविध विविध देवतेंचा विचार केलेला आहे. मग पंचमहाभूत आली त्याच्यामध्ये, पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्याचप्रमाणे इंद्र, वरुण, अग्नी याही देवता या दैविक तापामध्ये येतात. मग या इतर सगळ्या देवतेपासून जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही ताप झाला, काही दुःख अनुभवायला मिळालं तर त्याला आधी दैविक ताप असं म्हटलेलं आहे. एखाद्या देवतेचा काही कोप वगैरे झाला, ती देवता संतुष्ट झाली नाही तर मग त्या देवतेपासून होणारा जो काही त्रास असतो त्याला आधी दैविक ताप असं म्हटलं जातं. सत्यनारायणाची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. सत्यनारायणाच्या कथेचे जे असलेले 5 अध्याय आहेत तर त्या 5ही अध्यायांमध्ये एक आपल्या लक्षात येईल की त्या सत्यनारायण देवांचा कोप होतो, काही ना काहीतरी त्यांच्याकडून चुकीचा व्यवहार होतो, मग ती नाव उलटी होते वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या कथा त्याच्यामध्ये आहेत. पण तर त्या कथेचा आशय असा की त्या कथेच्या माध्यमातून एक लक्षात येतं की आधी दैविक याचा अर्थ काय, तर कुठल्याही देवतेचा कोप झाला, ती देवता संतुष्ट आपल्यावरती झाली नाही तर त्या देवतेपासून उत्पन्न होणारी जी काही पीडा असते त्याला आधी दैविक ताप असं म्हटलं जातं. या संबंधामध्ये पुराणामध्ये एक दृष्टांत सांगण्यासारखा आहे. एका ठिकाणी एका पुराणामधली कथा आहे. हरिश्चंद्र राजाला संतती नसते. हरिश्चंद्र राजाला संतती नसल्यामुळे हरिश्चंद्र राजा वरुण देवाची प्रार्थना करतात.
वरुणाला ते विनंती करतात, प्रार्थना करतात की आपल्या कृपेने मला संतती जर का प्राप्त झाली तर ती संतती झाल्यानंतर ती संतती मी तुम्हालाच समर्पित करीन. असा एक कौल हरिश्चंद्र राजा वरुण देवांना करतात. त्यांना वरुणाच्या कृपेमुळे संतती प्राप्त होते. पण मग आता संतती प्राप्त झाल्यानंतर अर्थात अनेक वर्ष संतती नसल्यामुळे, बऱ्याच वर्षांनंतर संतती झालेली असल्यामुळे, तर त्या संततीविषयी प्रेम उत्पन्न होतं, साहजिक आहे, कोणालाही. मग आता ठरल्याप्रमाणे हरिश्चंद्र राजाने जे वचन दिलेलं होतं की मी संतती झाल्यानंतर ती झालेली संतती मी तुम्हाला समर्पित करेन, मग त्या ठरल्याप्रमाणे वरुणदेव लगेच त्या ठिकाणी येतात आणि ते त्या ठरलेल्या वचनाची आठवण हरिश्चंद्र राजांना करून देतात. हरिश्चंद्र राजा वरुणदेवांना त्या संबंधी खुलासा करताना असं सांगतात की संतती तर आत्ताच झालेली आहे, तर संतती झाल्यानंतर 10 दिवस जनना शौच आहे, वृद्धी आहे. तर मग या वृद्धीमध्ये, जनना शौचामध्ये मला काही माझा मुलगा तुम्हाला दान देता यायचा नाही. तर आपण एक काम करावं की माझं जनना शौच संपू दे आणि मग परत आपण या, म्हणजे मग मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे हा मुलगा दान म्हणून देईल. ठीक आहे, त्यांना समर्पक वाटतं, ते जातात. 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर 11व्या दिवशी वरुणदेव परत हरिश्चंद्र राजाकडे येतात. हरिश्चंद्र राजा पुन्हा त्यांना एक कारण न देण्याकरता म्हणून एक बनवून कारण असं सांगतात. आता वरुणदेवांना मुलगा समर्पित करायचा म्हटल्यानंतर तो कसा देणार, तर आपण व्यवहारामध्ये जसं दानाचा प्रतिग्रह करतो तशा पद्धतीने ते करता येऊ शकत नाही. वरुणाला तो मुलगा समर्पित करायचा, याचा अर्थ हवन करायचं, इष्टी करायची, आणि त्या इष्टीमध्ये जसं पशुयाग केला जातो तर त्या पशुयागाप्रमाणे त्या मुलाचीच आहुती यज्ञामध्ये करायची. मग आता या पद्धतीने तो विधी होणार असल्यामुळे मग ते हरिश्चंद्र राजा आणखीन एक युक्ती त्याच्यामध्ये सांगतात. हरिश्चंद्र राजा वरुणदेवांना म्हणतात की आता हा जो पशुयाग आपल्याला पशुयागा समान हा विधी आपल्याला जो करावा लागेल, तर मग त्याचा एक नियम असा आहे की पशुयाग करत असताना पशु हा सदंत असावा, अदंत पशु चालत नाही, दंत असलेला पशु असावा लागतो. मग हरिश्चंद्र राजा त्या वरुणदेवांना ही विनंती करतात की अशा पद्धतीने शास्त्राची एक आपल्याला शास्त्राने सांगितलेली एक हा नियम आहे, हा एक बंधन आहे. तर मग आपण या मुलाला दात येईपर्यंत जरा एक 5-6 महिने थांबा, त्याला एकदा दात आले की मग मी हा तुम्हाला यज्ञामध्ये मुलगा समर्पित करतो. ठीक आहे, वरुणाला तेही पडलं. वरुणदेव जातात, पण मग 5-6 महिन्यानंतर पुन्हा ते येतात. मग पुन्हा आल्यानंतर 5-6 महिन्यानंतर हरिश्चंद्र राजा आणखीन एक त्याच्यामध्ये युक्ती सांगतात की मग आता असे 5-6 महिने म्हणे तुम्ही थांबलेलेच आहे, तर मग एक काम करा की मी याचं उपनयन करून घेतो, याला चांगल्या पद्धतीने वेदाचा अभ्यास करायला सांगतो, वेद शिकवतो, त्याला शास्त्राचा अभ्यास करायला सांगतो, आणि असा तो योग्य पद्धतीचा तयार झाला, सलक्षण घनपाठी वगैरे झाला की मग याचं मी समर्पण आपल्याला करतो. ठीक आहे, वरुण राजाला तेही पटलं. मग वरुणदेव परत निघून जातात. मग असं ते यांनी काहीतरी सांगायचं, त्यांनी काहीतरी ऐकायचं, यांनी सांगितलं त्यांना पटायचं, तो जायचा परत यायचा, हे सगळं चालूच राहायचं. पण मग एके दिवशी तो जो मुलगा असतो त्या मुलालाच याची जाणीव होते की असा आपल्या वडिलांनी वचन वरुणाला दिलेलं असल्यामुळे या वरुणाच्या सतत घिरट्या आपल्या भोवती होत आहेत, आणि आज ना उद्या आपले वडील आपल्याला वरुणाला समर्पित करणारच आहेत. मग असं त्यांना, त्या मुलाला स्वतःलाच त्याची जाणीव झाल्यानंतर, ते समजल्यानंतर तो मुलगा घाबरून जीवाच्या भीतीपोटी, आता जीव म्हटल्यानंतर मरणाची भीती कोणालाही असतेच, मग त्याला जेव्हा हे लक्षात येतं की आपण मरणार आहोत, आपल्याला आपले वडील वरुणाला समर्पित करणार आहेत, तर या भयापोटी तो मुलगाच एक दिवस घर सोडून निघून जातो. मग नंतर वरुण येतात, आणि मग वरुण आल्यानंतर ते सगळं त्या हरिश्चंद्र राजाशी परत बोलणं होतं. मग हरिश्चंद्र राजा ही सगळी हकीकत वरुणाला सांगतात की असं मी हे करत होतो, पण माझा मुलगा घर सोडूनच आता म्हणे निघून गेलेला आहे.
मग त्यावरून वरुण मात्र कोप करतात. म्हणजे मग त्या वरुणाने जन्मापासून यांच्याकडे त्या विषयाची मागणी केल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत तो मुलगा त्यांना मिळतच नाही आणि शेवटी तर तो मुलगा निघूनच जातो. मग या सगळ्यावरून वरुण कोप करतात आणि मग त्या कोपाचा परिणाम काय होतो तर ते हरिश्चंद्र राजाला ज्वर निर्माण होतो आणि त्यांच्या पोटामध्ये पाणी तयार होतं आणि मग त्या व्याधीमुळे हरिश्चंद्र राजांना मरणासन्न अवस्था त्यांची तयार होते आणि ही हकीकत सगळी त्या मुलाला एकेकाळी कळते. मग तो मुलगा शेवटी वडिलांवर असलेल्या प्रेमापोटी की आपल्यामुळे आज यांना आता हा शाप वरुणदेवांनी दिलेला आहे तर आपलं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या वडिलांकडे गेलं पाहिजे. मग तो मुलगा आपल्या घराकडे यायला लागतो. मग वाटेमध्ये त्यांना शुनश्शेप नावाचे ब्राह्मण भेटतात. मग ते त्या ब्राह्मणाला ही सगळी हकीकत तो मुलगा सांगतो की असं असं झालं होतं, माझ्या जन्माच्या आधी वडिलांनी वरुणाला वचन दिलं होतं आणि मग असं असं झाल्यामुळे मी स्वतःच घर सोडून गेल्यामुळे माझ्या वडिलांना असा असा शाप वरुणदेवापासून मिळालेला आहे. मग त्यावरती ते शुनश्शेप जे ब्राह्मण असतात तर ते त्या मुलाला म्हणतात की त्या वरुणाला जो मुलगा द्यायचा कबूल केलेला आहे तर त्या ठिकाणी मी माझाच मुलगा देतो जेणेकरून हरिश्चंद्र राजा हा राजा असल्यामुळे मला सुद्धा त्याबद्दल काहीतरी धन वगैरे असं मिळू शकेल. हा सगळा पुढचा भाग झाला. यात सांगण्याचा मुद्दा काय आहे तर हरिश्चंद्र राजांनी जे काही जे काही वचन वरुण देवाला दिलेलं असतं तर त्या वचनाचं पालन त्यांच्याकडून होऊ शकलं नसल्यामुळे जो काही शाप वरुणापासून त्या हरिश्चंद्र राजांना मिळतो तर यालाच आदिदैविक ताप असं म्हटलेलं आहे. अनेक संत चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला या तीनही तापांची माहिती मिळू शकेल. परत एकदा निळोबारायांनीच संत वाङ्मयामध्ये या आदिदैविक तापाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. दैवे अतिवृष्टिका अनावृष्टी राजिके लुटिले झाला कष्टी आगीने जळता नावरे संकटी तो आदिदैव ताप बोलिजे. म्हणजे या निसर्गाच्या कोपाने जे नुकसान होतं, जे दुःख आपल्याला अनुभवायला मिळतं त्या सगळ्याला आदिदैविक ताप असं म्हटलं जातं. दैवयोगामुळे काही वेळेला अतिवृष्टी होते, दैवयोगामुळे अनावृष्टी होते. म्हणजे आता तर सगळीकडे एक समयावच्छेदाने सगळीकडे बघायला मिळतं. एक समयावच्छेदाने काही ठिकाणी अतिवृष्टी आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या भागामध्ये मात्र अनावृष्टी आहे. म्हणजे काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान आहे, त्याला ओला दुष्काळ असं आपण म्हणतो, आणि काही भागामध्ये मात्र पाऊस न आल्यामुळे, पाणी न आल्यामुळे दुष्काळ आहे. असं हे एक समयावच्छेदामुळे आपल्याला आदिदैविक ताप हा जगतामध्ये, सृष्टीमध्ये बघायला मिळतो, भोगावा लागतो. आता या सगळ्यामध्ये आपल्याला चिंतन असं करायचं आहे की आता आध्यात्मिक ताप असेल, आदि भौतिक ताप असेल, आदि दैविक ताप असेल, तर या सगळ्यामध्ये संत जे असतात, सिद्ध पुरुष जे असतात, महात्मा ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तर अशा संत सत्पुरुषांना सुद्धा या त्रिविध तापांपासून दुःख अनुभवायला मिळतं की नाही? आपण तर सामान्य आहोत. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये किंवा सिद्ध पुरुषांमध्ये तसं बघायला गेलं तर सामान्यतः मनुष्य आणि संत सत्पुरुष हे दिसायला जरी एकसारखे असले, म्हणजे चालणं, बोलणं, वागणं, उठणं, बसणं असं सगळं हे समान जरी असलं तरी सुद्धा संतांमध्ये म्हणजे सिद्ध पुरुषामध्ये आणि आपल्यासारख्या सामान्य माणसामध्ये हा फरक असतो. जसं तीर्थ आणि साधं जल, तसं पाहायला गेलं तर दोन्ही पाणीच आहे. म्हणजे तीर्थ काय आणि साधं पाणी काय, हे दोन्ही पाणीच आहे. पण तीर्थाला देवतेमुळे तीर्थत्व येतं, तसं पाण्याला तीर्थत्व येत नाही, साध्या पाण्याला. तसंच कल्पतरू वृक्ष किंवा इतर असलेले वृक्ष याची तुलना होऊ शकत नाही. किंवा कामधेनु गाय आणि इतर गाय किंवा इतर म्हैस वगैरे असे प्राणी यांची सुद्धा तुलना होऊ शकत नाही.
किंवा एखादं छोटं सरोवर किंवा नदी आणि समुद्र याची सुद्धा तुलना होऊ शकत नाही. वास्तविक दोन्हीकडे पाणीच आहे. समुद्रात काय किंवा नदीमध्ये काय सरोवरामध्ये काय पाणीच आहे, पण तुलना होऊ शकत नाही. किंवा हंस आणि बगळा याची सुद्धा तुलना होऊ शकत नाही. दिसायला सारखेच आहे दोन्ही पक्षी, पण जेव्हा दूध आणि पाणी हंस वेगळं करून दाखवतो तेव्हा त्याचा वेगळेपण हे सिद्ध होतं. त्याचप्रमाणे अशी बरीच उदाहरणं देऊ शकतो आपण. त्याचमध्ये आता कावळा आणि कोकिळ हे सुद्धा आपण जर का विचारात घेतलं तर वसंत ऋतू सुरू झाल्यानंतर जेव्हा कोकिळेचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो तेव्हा त्याच्यातला फरक आपल्याला लक्षात येतो. किंवा आणखीन लौकिकातलं जरी उदाहरण बघायचं ठरवलं तरी सुद्धा आपल्या आईने आपल्या गालावरून फिरवलेला हात आणि एखाद्या कीर्तनकाराकडे न्हाव्याकडे जाऊन आपण दाढी करत असताना त्यांनी फिरवलेला हात याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आईने फिरवलेल्या हातामध्ये आईचं वात्सल्य आपल्याला अनुभवायला मिळतं आणि त्या कीर्तनालयामध्ये त्यांनी फिरवलेला जो हात असतो त्याच्यामध्ये मात्र पैशाचा भाव आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे अशी वेगळी वेगळी उदाहरणं आपण देऊ शकतो की आता संत आणि सामान्य मनुष्य याच्यामध्ये तसा फरक काही दिसत नाही. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, फिरणं, खाणं, पिणं सगळं समसमान आहे, आपल्याच सारखं आहे. पण तरी सुद्धा संतांमध्ये आणि आपण सामान्य मनुष्य आपल्यामध्ये मात्र भेद आहे, आपण आपल्यामध्ये हा फरक आहे. मग आता हे जे तापत्रय आहे तर या तापत्रयांचा अनुभव त्या संतांना होतो की नाही? आपल्याला तो होतोच आहे, रोज होतो. पण संतांना याचा काही अनुभव येतो का? तर याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. या संबंधामध्ये पंचदशीत एक वर्णन आलेलं आहे. महात्म्याच्या ठिकाणी कशी ही अवस्था निर्माण झाली तरी त्याचा ब्रह्मबोध जो त्याला झालेला असतो तो नाहीसा होत नाही. या संबंधामध्ये एक पंक्ती, एक श्लोक पंचदशीमध्ये आलेला आहे. निरोगः उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भुवि मूर्छितो वा यजत्वेष प्राणान भ्रांतिर्न सर्वथा. याचा अर्थ ब्रह्मज्ञान झालेल्या महात्म्याचे आलेले वर्णन हे असं आहे की तो महात्मा कधी निरोगी असेल, निरोगिनः, उपविष्टो वा कधी बसलेला असेल, रुग्णो वा कधी रोगी असेल, आजारी असेल, विलुठन भुवि त्या रोगामुळे त्रासामुळे जमिनीवरती गडबडा लोळत असेल, विलुठन भुवि, मूर्छितो वा म्हणजे मूर्छा येऊन कधी पडत असेल, शरीरातून प्राण बाहेर जाण्या इतक्या वेदना त्याला होत असतील, पण भ्रांतिर्न सर्वथा म्हणजे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे रोग, कुठल्याही प्रकारच्या व्याधी या संत महात्म्याच्या बद्दल त्याला अनुभवायला आल्या तरी सुद्धा भ्रांतिर्न सर्वथा या सगळ्याची भ्रांत त्या सिद्ध सत्पुरुषाला कधीही राहत नाही. म्हणजेच त्या सिद्ध सत्पुरुषाची अशी अवस्था झालेली असते की कुठल्याही प्रकारची व्याधी झाली तरी सुद्धा त्यांच्याकडे एकच वाक्य असतं, ब्रह्म सत्यं जगन मिथ्या किंवा अहम ब्रह्मास्मी. या सगळ्या महावाक्यांचा बोध या संत सत्पुरुषांना झालेला असल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या व्याधी ह्या त्यांना स्वतःला अनुभवायला मिळत नाही. पण हे जरी खरं असलं तरी कशीही अवस्था ही त्या महात्म्याच्या बद्दल सुद्धा होते हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यांना त्याचा अनुभव येतो का, त्यांना त्याचं दुःख होतं का, हा नंतरचा भाग आहे. पण कशीही अवस्था ही त्या संत महात्म्यांना सुद्धा अनुभवायला येते, त्यांनाही त्याचं दुःख होत असतं, हे आपण टाळू शकत नाही. प्रत्येक संत चरित्र आहे तर कुठल्याही संत चरित्रामध्ये आपण ते संत चरित्र जर का अवलोकन केलं तर त्या संतांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराच्या माध्यमातून दुःख हे अनुभवायला आलेलंच असतं. मग ते आध्यात्मिक दुःख असेल, आधी भौतिक असेल, आधी दैविक असेल, कुठल्या तरी प्रकारे ते दुःख हे त्या संतांना सुद्धा अनुभवायला आलेलं असतं. तुकारामांचं चरित्र आहे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांचं चरित्र आहे. म्हणजे काही वेळेला
त्यांना स्वतःलाच काही व्याधी झालेल्या असतात. आता रामकृष्ण परमहंस आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. रामकृष्ण परमहंसांना स्वतःला कर्करोग झालेला होता. म्हणजे अशा प्रकारच्या व्याधी या संतांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. तुकारामांना, ज्ञानेश्वरांना आधी भौतिक ताप प्रत्येक ठिकाणी झालेला आहे, हे सुद्धा आपण त्यांच्या संत वाङ्मयामध्ये, चरित्रामध्ये बघतो. अशाच पद्धतीने तुलसीदासांचं सुद्धा एक दृष्टांत सांगण्यासारखा आहे. तुलसीदास हे म्हणजे खरं म्हणजे रामभक्त. तुलसीदासांच्या चरित्रातला हा दृष्टांत आहे. एकदा या तुलसीदासांना वात विकारामुळे त्यांचे हात निकामी होतात. दोन्ही हात त्यांचे उजवा डावा वातामुळे त्यांचे हे दोन्ही हात निकामी होतात. त्यांना हाताने कुठलीही कृती करता येत नाही. मग भजन, हरिसंकीर्तन, हे पद्यावली वगैरे लिहिणं हे सगळं त्यांचं बंद होतं. मग ते काय करतात की हनुमानाची प्रार्थना करायला सुरुवात करतात. आता वास्तविक तुलसीदास म्हटल्यानंतर तुलसीदासांकडून जी प्रार्थना अपेक्षित आहे ती म्हणजे रामाची प्रार्थना अपेक्षित आहे. पण तुलसीदास तसं न करता तुलसीदास हनुमानाची प्रार्थना सुरू करतात. कारण हनुमानानेच काही ठिकाणी ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की रामाची प्रार्थना, रामाची उपासना ही फक्त मोक्ष प्राप्ती करता आहे. लौकिक त्रासांकरता, लौकिक दुःखांकरता ही माझी उपासना म्हणे तुम्ही करा. माझी उपासना जर का तुम्ही केली तर तुमच्या लौकिक ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करण्याकरता, तुमची दुःख दूर करण्याकरता मी स्वतः त्या ठिकाणी येईल. आणि रामांची उपासना करायची असेल तर ती मात्र फक्त मोक्ष प्राप्ती करता करावी. लौकिकेस मनस प्राप्ते मां स्मरे रामसेवकम, अशी ती पंक्ती आहे. म्हणजे लौकिक कामांकरता तुम्ही, मी रामाचा भक्त, माझं तुम्ही स्मरण करा. तुमच्या लौकिक अडीअडचणींकरता मी रामाचा भक्त तुमच्या अडीअडचणींकरता धावून देईल. मग आता ही पंक्ती तुलसीदासजींना माहितीच असणार, म्हणून तुलसीदासजींनी हनुमानाची प्रार्थना सुरू केली. ही हनुमानाची प्रार्थना करत असताना या तुलसीदासांनी हनुमान बाहुक नावाचं एक स्तोत्र रचलेलं आहे. या हनुमान बाहुक स्तोत्रामध्ये 56 छपाया आहे. म्हणजे छपाई म्हणजे श्लोक. अशा प्रकारचे 56 श्लोक त्यांनी या स्तोत्रामध्ये रचलेले आहेत. मग हे स्तोत्र रचल्यानंतर हनुमान प्रत्यक्ष त्यांना आशीर्वाद देतात. हनुमान प्रकट होतात आणि मग हनुमान त्यांना विचारणा करतात की काय इच्छा आहे, काय आपल्याला काय दुःख आहे, काय त्रास आहे. मग त्यावरती हे तुलसीदास सगळं त्यांना होत असलेला जो काही त्रास असतो, हाताला तो वातविकारामुळे त्यांचे हात निकामी झालेले असतात, हाताने काम करता येत नसतं वगैरे, हे सगळं हनुमानाला सांगतात. आणि मग हनुमान त्यांची शेपूट त्या दोन्ही हातांवरतून फिरवतात, तत्क्षणी त्यांचे हात परत कार्यरत होतात. आता हा दृष्टांत झाला. पण तुलसीदासजींसारख्या संतांना सुद्धा काहीतरी व्याधी अनुभवायला आली का नाही? हनुमान प्रकट झाले, हनुमानांनी त्यांना आशीर्वाद दिला, त्यांची व्याधी दूर झाली वगैरे, हे सगळं नंतर. पण मघाशी जो आपण विचार सुरू केलेला होता की कुठल्याही प्रकारची व्याधी ही संतांच्या बद्दल सुद्धा अनुभवायला येते. फक्त यामध्ये फरक असा आहे की आपल्या सामान्य दृष्टीला या संतांना होत असणारं दुःख हे जाणवतं, आपण ते दुःख आहे असं म्हणू शकतो. पण एखाद्या संताला तुम्ही जर का जाऊन विचारलं की ही पीडा तुला होतीये का, तर ते मात्र त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा खुलासा करणार नाही. म्हणजे आपल्या दृष्टीला त्यांना जे काही दुःख आहे ते आपल्या दृष्टीला आपल्याला वाटत असतं, त्यांच्या स्वदृष्टीला ते दुःख आहे, तो त्रास आहे असं त्यांना कधीही वाटत नाही. या संबंधामध्ये एक आणखीन ही कथा स्वरूप एक दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक संत सिद्ध सत्पुरुष प्रदक्षिणा करत असताना त्या गावामध्ये विसाव्या करता म्हणून थांबतात. संध्याकाळ होते तर चालता चालता ते विसाव्या करता म्हणून तिथेच एक गावातलं एक मंदिर असतं, त्या गावामध्ये ते आराम करता म्हणून थांबतात, तिथे विसावतात. मग तिथे रात्रभर आराम करतात. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती काही महिला त्या ठिकाणी सडा संवर्जन करण्याकरता म्हणून मंदिरापाशी जातात. त्यांनी त्या महात्म्यांना बघितल्यानंतर त्यांची श्रद्धा उत्पन्न होते. ते त्या सिद्ध पुरुषाची पाद्यपूजा वगैरे करतात, सडा रांगोळी करतात
असं चांगल्या पद्धतीने त्यांचं आगत स्वागत करतात, त्यांचा सन्मान करतात. त्याचवेळी काही दारू पिणारी लोक रात्री दारू वगैरे पिऊन सकाळी जाग आल्यानंतर, दारू उतरल्यानंतर आपल्या घराकडे जात असतात. तर मग ते त्या संत पुरुषाकडे बघून त्यांना असं वाटतं की हा आपल्यासारखा घेणारा दिसतो आहे. रात्रभर घेतली असेल आणि मग आता रात्री चालता येत नसेल, झोकांड्या खात असेल, म्हणून आता या मंदिरामध्येच थांबला असेल. त्यानंतर काही चोर सकाळच्या वेळामध्ये तिथून जातात. तर त्या चोरांना त्यांच्या दृष्टीने त्याच्याकडे बघायची इच्छा होते. चोरांना असं वाटतं की रात्रभर याने कुठेतरी डल्ला मारला असेल आणि मंदिर दिसलं, म्हणून मग आता या मंदिरामध्येच खोटा आवेश, संतासारखा खोटा आवेश करून इथेच थांबला असेल, म्हणजे आपण चोर आहोत असं कोणाला वाटायला नको. असं ते त्यांच्या पद्धतीने आपापसामध्ये चर्चा करतात, निघून जातात. तिसरी टोळी येते. ती तिसरी टोळी परत त्यांच्याविषयी असं काहीतरी बरं वाईट अशी चर्चा करते आणि तिसरी टोळी निघून जाते. हे सगळं तिथे असणारी दुसरी व्यक्ती बघत असते. अगदी त्या स्त्रिया सकाळी आल्या, स्त्रियांनी त्यांचं आदर स्वागत केलं, त्यांची पाद्यपूजा वगैरे केली. इथपासून त्या अगदी या चोरांपर्यंत येणारे जाणारे जे कोणी तिथे होते, त्यांच्या आपापसात ज्या काही चर्चा होत होत्या, हे सगळं दुसरी एक व्यक्ती तिथे बसलेली बघत असते, अनुभव त्याचा घेत असते. मग न राहून ती व्यक्ती त्या सिद्ध पुरुषाला जाऊन विचारते, महात्मन बोले ये सुबह से मैं देख रहा हूं कि हर एक कोई आदमी आ रहा है आपके बारे में, कोई गलत बोल रहा है, कोई सही बोल रहा है, लेकिन आपको ये जो इनका कहना है, ये जो इनका बोलना है, ये आपको सुनाई देता नहीं क्या? ये क्या हवा चल रही है बोली आपकी? तर ते महात्मा त्या व्यक्तीला जे उत्तर देतात ते आपल्या या आत्ता सुरू असलेल्या विषयाशी संबंधित आहे. ते महात्मा त्याला असं सांगतात कि जिस खिड़की से बोले वो हवा अंदर आती है, वो खिड़की बंद करके मुझे 50 साल हो गए. म्हणजे त्या व्यक्तीचा, सिद्ध पुरुषांचा बाहेर चालणाऱ्या व्यवहारांशी किंवा दुःखांशी हा स्वतःच्या दृष्टीने संबंध राहिलेला नसतो. कबीर महाराज एकदा रस्त्याने जात असताना राम 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 जप करत जात असताना एकदा त्यांना एक पुत्र त्यांच्या मागे लागतं. मग एक पुत्र त्यांच्यावर भुंकत भुंकत त्यांना चावतं, पण हे मात्र त्याला काही प्रतिकार करतच नाही. हे आपले राम 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 करत, त्यांचं नामस्मरण करत हे चालतच राहत. मग आता ते पुत्र चावल्यानंतर रक्त यायला लागतं, तरी हे काही करत नाही, चालतच राहत आहेत. रामनामाचा जप करत करत चालतच राहत आहेत. शेवटी ते पुत्र चावून त्यांचा लचका तोडतं, तरी ते काहीच करत नाही, ते प्रतिकार करत नाही. मग हेही एक व्यक्ती त्यांचं बघत असते आणि ही व्यक्ती त्या कबीरांना विचारते की म्हणे ते कुत्र एवढं भुंकतंय, तुम्हाला चावतंय, तुमचं रक्त वाहतंय रस्त्याने, तुमचा लचका त्याने तोडला, मग तुम्ही प्रतिकार का करत नाही? तुम्ही हुसका त्याला, तुम्ही काहीतरी हातामध्ये काठी वगैरे घेऊन हुसका त्याला. तर ते कबीर महाराज म्हणतात, कुठलं कुत्र? तर ती व्यक्ती म्हणते, तुमच्या मागेच आहे, तुम्हाला चावलं म्हणे, ते तुम्हाला रक्तही आलं म्हणे, तुमची चामडी निघाली म्हणे. तर त्यावर कबीर महाराजही असंच उत्तर त्या व्यक्तीला देतात की म्हणे कुत्ता जाणे चमडा जाणे. त्याचा अर्थ मला जे काही त्या कुत्र्यापासून झालेलं आहे ते मला काहीच माहिती नाहीये. त्या कुत्र्याला एक तर काहीतरी माहिती असेल, किंवा माझी निघालेली जी काही चामडी आहे त्या चामडीला माहिती असेल, त्या कातडीला माहिती असेल. कुत्ता जाणे चमडा जाणे. पण आता याच्यात अजून विचार करण्यासारखा असा विषय आहे की आपण सिद्ध संत सत्पुरुष यांनाही या त्रिविध तापांपासून त्रास होताना आपण बघतो. त्याचं वर्गीकरण, वर्णन संत चरित्रामध्ये आहे, आपल्यालाही त्याचा अनुभव येतो. पण मग आता जो त्रास आपल्याला जाणवतो, जे दुःख आपण सहन करतो, जो ताप आपल्याला जाणवतो, तो सिद्ध सत्पुरुषांना का जाणवत नाही? ठीक आहे, त्यांची काहीतरी योग्यता आहे, पण ती योग्यता जरी असली तरी सुद्धा त्यांना तो जो काही दुःखाचा भाग आहे तो जाणवत का नाही? तर त्याकरता म्हणून त्या संत सिद्ध सत्पुरुषांना ब्रह्मज्ञान झालेलं असतं, हे तर खरंच आहे. पण ब्रह्मज्ञानामुळे काय होतं तर त्यांचं देह तादात्म्य राहत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आपल्यामध्ये आणि सिद्ध संत सत्पुरुषांमध्ये असलेला हा फरक आहे की आपल्याला देह तादात्म्य आहे आणि सिद्ध सत्पुरुषांना मात्र
देह तादात्म्य राहत नाही. देह तादात्म्य रहित अवस्था त्यांची झालेली असल्यामुळे त्यांना कितीही त्रास झाला, कोणीही काही बोललं, वेडवाकडं बोललं, काही व्याधी त्यांच्या शरीरामध्ये झाल्या, तरी सुद्धा त्याचा त्रास, त्याचं दुःख या सिद्ध सत्पुरुषांना मात्र होत नाही. या संबंधामध्ये उपनिषदांमध्ये सुद्धा एक पंक्ती आलेली आहे. उपनिषदांमध्ये असं बघायला मिळतं, नह वैस शरीरस्य सतः प्रिया प्रिययोः अपहतिः अस्ति अशरीरं वा वसंतन न प्रिया प्रियस्पृशतः. म्हणजे याचा अर्थ, ज्याला देह तादात्म्य आहे, हे शरीर म्हणजेच मी आहे, हे जे माझं शरीर मला भगवंताकडून मिळालेलं आहे, तर हे शरीर म्हणजेच मी आहे, ही भावना ज्याची मनामध्ये आहे, अशा व्यक्तीला सुख दुःखाचा अनुभव हा अनुभवायला मिळतो. आणि ज्या व्यक्तीचं देह तादात्म्य राहिलेलं नाहीये, देहावरती आसक्ती राहिलेली नाहीये, तर अशा सिद्ध झालेल्या पुरुषाला मात्र कुठल्याही प्रकारची व्याधी, कुठल्याही प्रकारचा त्रास, अशरीरम वा वसंतम न प्रिया प्रियस्पृशतः. अशरीरम म्हणजे शरीर नसलेला असा अर्थ नाही, तर शरीरावरती तादात्म्य न राहिलेला असा त्याचा अर्थ आहे. तर शरीरावरती तादात्म्य न राहिलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं सुख दुःख हे अनुभवायला येत नाही. म्हणूनच वेदांत शास्त्राचा विचार करत असताना या वेदांत शास्त्राचा अधिकारी कसा असावा, हा जो विचार आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, त्याचा विचार याच्याशी संबंधितच आहे. अधिकारी लक्षण काय सांगितलेलं आहे, तर अधिकारी जो असावा तर तो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असावा. साधन चतुष्टय संपन्नता त्याच्याजवळ आल्याशिवाय त्याला या शास्त्राचा अधिकारच नाही अभ्यास करण्याचा, किंबहुना तो सिद्ध सत्पुरुष होण्याच्या पात्रतेचा नाही. मग आता ही साधन संपन्नता कशी मिळते, तर त्याचे काही टप्पे दिलेले. एकदम काही अशी साधन संपन्नता होऊ शकत नाही. देह तादात्म्य जे तुटतं ते काही असं एकदम सहजासहजी होण्यासारखं नाही. आता नित्यानित्य वस्तू विवेक, इहमूत्र फलभोग विराग, शमदमादी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व, ही साधन संपन्नता यायला हवी. या साधन संपन्नतेमुळे त्या योग्याची, त्या सिद्ध पुरुषाची हळूहळू तशी तयारी होत जाते. मग आता ही शमदमादी षटक संपत्ती, शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा, ही समाधी षटक संपत्ती सांगितलेली आहे. याच्यामुळे ती साधन संपन्नता निर्माण होते. याच्यामध्ये तितिक्षा जी सांगितलेली आहे, ती तितिक्षा म्हणजे काय, तर सुख दुःखादी द्वंद्व सहिष्णुता. म्हणजे सुख असेल किंवा दुःख असेल हे समान कक्षेमध्ये बघितलं पाहिजे. मग त्याची योग्यता तयार होण्याकरता म्हणून मग ती प्रॅक्टिस, आता प्रत्येक विषयाची प्रॅक्टिस असते, मग ही प्रॅक्टिस सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की ही योग्यता तयार कशी होईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन असं सांगितलेलं आहे की योग्याने, त्या मुमुक्षुत्वाने, त्या सिद्ध, ज्याला अशी इच्छा आहे आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं, सिद्धी मिळावी अशी ज्याची इच्छा आहे, त्यांनी काय करावं, तर भर उन्हामध्ये 12 वाजता 1 वाजताच्या कडक उन्हामध्ये जाऊन बसायचं आणि आपल्या पूर्ण अवतीभोवती अग्नी प्रज्वलित करायचा आणि त्या पूर्ण आजूबाजूने पेटलेल्या अग्नीच्या मध्यभागी मात्र आपण बसायचं आणि हट्टाने वरतून जे काही सूर्याचा ताप आहे हा मात्र हट्टाने डोक्यावरती घ्यायचा, तो सहन करायचा अशा पद्धतीने. पण आता ही जी तितिक्षा आहे ही बाह्य अंगाची झाली, बाह्य स्वरूपाची झाली. पण खरं म्हणजे अंतःकरणाची जी तितिक्षा आहे ही महत्वाची आहे. बाह्य स्वरूपाची तितिक्षा काही कोणी काही त्याच्याकडे योग्यता असेल तर सहन करेलही, पण बाह्य तितिक्षेसोबतच अंतःकरणामध्ये निर्माण होणारी तितिक्षा आहे ही मात्र महत्वाची असते. आणि अंतःकरणातल्या तितिक्षेमुळे आपल्याला शीतोष्णादी सुख दुःख प्राप्त जरी झाली तरी सुद्धा त्यावेळी ती सगळी सुख आणि दुःख ती आपल्याला सहन करण्याची पात्रता यापासून निर्माण होते. म्हणजे सुख जरी झालं तरी त्यापासून फार काही आनंदित आपण होत नाही आणि दुःख जरी झालं तरी सुद्धा त्या दुःखामध्ये आपण वाहत जात नाही. अशी योग्यता
या साधन चतुष्टय संपन्नतेमुळे प्राप्त होते. मग आता महात्म्याच्या ठिकाणी आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक ताप दिसत जरी असले तरी मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांना स्वदृष्टीला ते ताप जाणवत नाहीत. पण आता आपल्या झालेल्या वर्गीकरणाचा जर का टप्पा आपण बघितला तर आपल्या एक लक्षात येईल की आपल्याला दहन करणारा कोण आहे, आपल्याला दाह कशामुळे होतो, तर त्रिविध तापांमुळे आपल्याला दाह होतो. म्हणजे जे काही दुःख आपल्या वाट्याला येतं तर हे आपल्या वाट्याला आलेलं जे दुःख असतं हे कशामुळे येतं, तर या त्रिविध तापांमुळे येतं. मग आता या सिद्ध सत्पुरुषांच्या बद्दलचं वर्णन आता जे आपण चिंतन आता केलं तर यांना जो त्रिविध तापांचा दुःखांचा त्रास होत नाही तो कशामुळे होत नाही, तर देह तादात्म्य न राहिल्यामुळे होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला दाह करणारे हे त्रिविध ताप आहेत आणि या त्रिविध तापांना दहन करणारे ते मात्र देह तादात्म्य आहे. देह तादात्म्य रहित अवस्था एकदा प्राप्त झाली की या त्रिविध तापांचं सुद्धा दहन होतं. म्हणजे या त्रिविध तापांना आणि देह तादात्म्य रहित अवस्थेला दाहक अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. याच्यामध्ये एक उदाहरण शास्त्रामध्ये नेहमी दिलं जातं, दग्धृदग्धा असा एक शब्दप्रयोग शास्त्रामध्ये बघायला मिळतो. याचा अर्थ असा की एखादा लोखंडाचा गोळा आपण घ्यायचा आणि तो लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये टाकून तो तप्त होऊ द्यायचा, अगदी लाल बुंद होऊ द्यायचा. मग आता हा लाल बुंद झालेला तप्त झालेला लोखंडाचा गोळा कशात चिमट्यात वगैरे उचलल्यानंतर आपल्या हाताला जर का त्याचा स्पर्श झाला तर मग आपल्याला त्याचा दाह होईल का नाही होणार, आपल्याला त्या लोखंडाच्या गोळ्यापासून चटका बसेल की नाही बसणार, तर बसेल. पण आपण नुसता जर का लोखंडाचा गोळा हातामध्ये घेतला तर मात्र काही आपल्याला त्याच्यापासून दाह होणार नाही, चटका बसणार नाही. म्हणजे त्या लोखंडाच्या गोळ्याला दाहकता निर्माण कशामुळे झाली, ती शक्ती कोणापासून मिळाली, तर ती अग्नीपासून मिळाली. तद्वतच आपल्याला जे काही त्रिविध तापांचं दुःख अनुभवायला मिळतं तर या त्रिविध दुःखाच्या पासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी ही सगळी दुःख नाहीशी होण्याकरता जो अग्नी सांगितलेला आहे तो म्हणजे देह तादात्म्य रहित अवस्थेचा अग्नी हा या सगळ्या दुःखांपासून दूर होण्याकरता ही सगळी दुःख दूर होण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने एक सूक्ष्म चिंतन या त्रिविध तापांबद्दल आपल्याला बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने हा जो काही विचार घेऊन त्रिविध तापांबद्दलचा जो काही विचार घेऊन आपण आजचं व्याख्यान सुरू केलेलं होतं. तर या व्याख्यानाच्या समाप्तीकडे मी येतो आहे. अशा पद्धतीने त्रिविध तापांचा विचार आपल्याला शास्त्रामध्ये बघायला मिळतो. तर भगवंताच्या चरणी आपण अशी प्रार्थना करूया की उत्तरोत्तर आपल्या हातून भगवत सेवा अशाच पद्धतीने घडत राहो आणि देह शुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी कर्माच्या माध्यमातून आपल्या हातून घडत राहो. आणि एकदा चित्त शुद्ध झालं, अंतःकरणाची शुद्धी झाली की मग तद्वारा आपल्याला देखील सिद्ध सत्पुरुषांसारखी अवस्था या जन्मी नाही पण कदाचित पुढच्या काही जन्मांनंतर सुद्धा, कारण आपलं शास्त्र हे फक्त या जन्माचा विचार करत नसून जन्मजन्मांतराचा विचार करत असतं. तर त्यामुळे या आत्ता आपल्याला मिळालेल्या असलेल्या जन्मांमध्ये आपल्या हातून उत्तमोत्तम भगवत सेवा घडत राहावी. त्या अनुषंगाने आपल्या हातून देखील भगवत सेवेच्या माध्यमातून अंतःकरणाची शुद्धी होईल, चित्त शुद्धी होईल आणि मग कुठल्या तरी एका जन्मामध्ये आपल्याला सुद्धा भगवत प्राप्ती होऊन आपण सुद्धा ब्रह्मज्ञानी होऊ अशी भगवान परशुरामाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि हे जे काही वाक्पुष्प आज संस्थेच्या वतीने मला या ठिकाणी गुंफण्याची संधी दिली तर संस्थेला सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद देतो आहे आणि माझ्या वाणीला विराम देतो आहे. त्र्यंबकेश्वर भगवान की जय, परशुराम भगवान की जय.
तापत्रयाने मम देह दापला, विश्रांती देई नचिरे मला. सद्गुरु चरणाच्या प्राप्तीने विविध तापाचा नाश होतो. षट प्रारब्धानुसार संचित प्रारब्ध, क्रियमान प्रारब्ध, परस्पर प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध. भगवंत सगळीकडे आहे, पण मंदिराची निर्मितीच त्याच्याकरता आहे की भगवत चिंतन, भगवत स्मरण, भगवतांच्या चरणावर राहून आपल्या कायिक वाचिक मानसिक तिन्ही तापातनं आपण मोकळे व्हावे म्हणून ही उत्सव परंपरा. आणि त्या उत्सव परंपरेतनं आमचे बंधुतुल्य वेदमूर्ती श्री कौस्तुभ शास्त्री पाटणकर या घराण्याची परंपराच शास्त्राची आहे. पंडित मधुशास्त्री पाटणकरांपासून असलेली ही परंपरा आज तागायत चालू आहे. आणि दानंतद्या कुरुक्षेत्रे मागाची काल मी म्हटलं की दान, विद्यादान करण्याची त्या घराची परंपरा आहे. आणि त्या परंपरेला अनुसरून घरामध्ये कौस्तुभजी उत्तम याज्ञिक, त्यांचे बंधू केदार शास्त्री, हे उत्तम वैदिक, आमचे सन्मित्र मंदार पाटणकर, एक कार्यकुशलता, या सगळ्या गुणांचा म्हणजे एक संपूर्ण संख्या त्यांच्या कुळामध्ये आहे. किशोर काका पाटणकरांसारखे व्यक्तिमत्व की आज ज्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यावा, अशी ही घराण्यातली परंपरा जी वाहते ती ज्ञानगंगा पुढे अशीच वाहत राहणार आहे. आणि त्या ज्ञानगंगेतनं निर्माण होणारं ज्ञान, त्यापासून प्राप्त केलेल्या ज्ञानाने आज कौस्तुभजींनी आम्हाला मंत्रमुग्ध केलं. जे काही विविध ताप निर्माण होतात, हे ताप आपल्या कर्मामुळे होतात, प्रारब्धामुळे होतात. या प्रारब्ध कशा प्रकारे सुधारावं याचं एक विवेचन काही दृष्टांत देऊन त्यांनी केलेलं आहे की देहाला मनाशी संलग्नता निर्माण झाल्यानंतर, मनाचे विकार दूर झाल्यानंतर कुठल्याच प्रकारच्या बाधा मनाला आणि शरीराला होत नाहीत. हे आजच्या विवेचनाचं सार त्यांनी जे सांगितलंय, भगवान परशुरामजींनी मी प्रार्थना करतो की अशाच त्यांचा अभ्यास त्यांनी करत राहावा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जनसामान्यांचं प्रबोधन करून एक हिंदू धर्म स्थापनेमध्ये आणि विद्वत धर्माच्या किंवा शास्त्र धर्माच्या आचरण समाजाकडनं व्हावं या दृष्टिकोनातून तुम्ही केलेल्या विवेचनामुळे एक प्रकारची प्रत्येकाच्या मनात कुठेतरी अंतर्गत काही काळापुरता का होईना पण त्या तादात्म्याशी जोडणं जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. मी परशुराम मंदिर संस्थेच्या वतीने तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी शुभेच्छा देतोय. असंच आपली ज्ञानगंगा वाहत राहो आणि त्र्यंबकेश्वर नव्हे तो उभ्या भारतभर आपल्या प्रवचनाचे योग येत राहो आणि आपल्या प्रवचनामुळे सर्वसामान्य जनांना एक परमात्म्याच्या अनुभूतीची आणि शास्त्राच्या अनुभूतीची प्राप्ती होऊन त्यांच्या जीवनात येणारे किलमिष आणि प्रापंचिक जे तापत्रय आहेत ते दूर होऊन आपल्या ज्ञानाची गंगा सदैव असेच हिमालयापर्यंत पोहोचत राहावी योगचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या परशुराम संस्थेच्या वतीने माझ्या वतीने आपले आभार प्रकट करतो. धन्यवाद. त्यांचा सत्कार आमचे काका संस्थेचे माजी उपाध्यक्ष बळके यांनी करावा अशी विनंती करतो. देव परशुराम